महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीनं बहुतांश ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं। मात्र हा निर्णय कागदावरच आणि वरिष्ठ पातळीपुरताच मर्यादित असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून समन्वयाचा अभाव उघडपणे जाणवतोय। मुंबईपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली ते पुणे आणि पिंपरी चिंचवड पर्यंत अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुतीतील पक्षामधील तणाव स्पष्टपणे समोर येतोय। स्थानिक नेत्यांमध्ये परस्पर विश्वासाचा अभाव असून एकमेकांशी संवादही होत नसल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे। हा अंतर्गत संघर्ष आता थेट ठाण्यापर्यंत पोहोचला असून हा परिसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। ठाण्यात शिवसेना शिंदे गट मोठ्या भागीदारीच्या भूमिकेत असताना भाजपनं इथे अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली आहे। भाजपकडून नवा राजकीय फॉर्म्युला पुढे आणण्यात आला असून त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत महायुतीचा समन्वय कितपत टिकतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। आणखीन सविस्तर याबद्दल जाणून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हो, शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महायुतीनं बहुतांश ठिकाणी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी तो फक्त वरिष्ठ पातळीपुरताच मर्यादित असल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक पातळीवर मात्र परिस्थिती उलट असून मतभेद उघडपणे समोर येत आहेत। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये महायुतीतील पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतोय। ठाण्यात शिंदे गटाची शिवसेना प्रमुख भूमिकेत असतानाच भाजपनं आक्रमक पवित्रा घेत नव्या रणनीतीची अंमलबजावणी सुरू केल्यानं शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची आता शक्यता आहे। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून युती कायम ठेवण्यावर भर दिला जातोय। मात्र प्रत्यक्षात भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी युतीच्या विरोधात उघडपणे भूमिका घेताना सुद्धा पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातच भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युती विरोधी सूर लावल्यानं असंतोष उफाळून आलाय आणि त्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सुद्धा युती झाल्यास अर्ध्या जागांची मागणी करत अन्यथा स्वबळावरच निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं जाहीर केलंय। या घडामोडींमुळे ठाण्यातील महापालिका राजकारणाला अनपेक्षित वळण मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये परिस्थिती इतर भागांपेक्षा अधिकच तणावपूर्ण असल्याचं चित्र आहे। या भागातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करतायत। मारहाण, खोटे गुन्हे दाखल करणं, सामाजिक उपक्रमांमध्ये अडथळे आणणं, दादागिरी करणं आणि युतीच्या नियमांचं उल्लंघन करणं अशा गंभीर तक्रारी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या आहेत। या सर्व आरोपांचा तपशील पक्षाच्या एका बैठकीत थेट मांडण्यात आला होता आणि या बैठकीत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त सुद्धा केली होती। विशेषतः युतीबाबत असंतोष तीव्र असल्याचं या बैठकीत उघड झालं होतं। ठाण्यात शिवसेना शिंदे गट सोबत युती केल्यास प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भीती काही भाजप पदाधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे। युती करायचीच असल्यास दोन्ही पक्षांना समसमान वागणूक आणि न्याय मिळाला पाहिजे अशी ठाम मागणी सुद्धा करण्यात आली आहे। या चर्चेदरम्यान उपस्थित आमदारांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलं। तसेच कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची माहिती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली जाईल असंही त्यांना स्पष्ट केलं। जागा वाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नसतानाच ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत तणाव उघडपणे दिसू लागलाय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही युती नेमकी कशी आकार घेणार हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरलाय। तुम्हाला काय वाटतं? ठाण्यात भाजप शिवसेना युती टिकेल का, की स्थानिक मतभेदांमुळे ही युती अडचणीत येईल? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।